तेजस्वी अभिषेक घोसालकर सध्या आमच्यासोबत आहेत. ताई काय सांगेल, विधानसभा निवडणूक आहे, विनोद घोसालकर साहेब उभे आहेत, कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे, लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारचा भेटत आहेत? मी प्रत्येक घरामध्ये जाते आणि डोर टू डोर करते, तर खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि सगळेजण म्हणतात की गुजराती फक्त कमळालाच वोट देते, तर असं नाही. मी ह्या वेळेला 2 नंबर वॉर्ड म्हणजे आनंदनगर केला, 8 नंबर वॉर्ड जिथे गुजराती कम्युनिटी खूप जास्त आहे, त्या ठिकाणी मी गेल्यानंतर असं कळालं की त्या लोकांपर्यंत आपण पोचलोच नाही, तर आपल्याला वोटिंग कसं मिळणार. पण ह्यावेळेला आम्ही पोचलो आणि त्यांना माहिती आहे की एक नगरसेविका, एक नगरसेवक एवढं काम करू शकतो. तर 10 वर्षात आमदार म्हणून काहीच काम केलं नाही आहे, त्यामुळे त्यांचा पण माइंड चेंज झालं आहे. पण लोकांचा मुद्दा काय आहे? तुम्ही लोकांसमोर जेव्हा जातात तेव्हा लोक काय सांगतात, काय मुद्दा आहे त्यांचा? लोकांचे मुद्दे खूप आहेत. आता रस्त्याचंच घ्या, रस्त्याचे कामं चालू आहेत, अजून पूर्णच झालेली नाही आहेत. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी पोचत नाही आहे दहिसरमध्ये. आणि खूप जास्त म्हणजे ट्रॅफिक आहे. टोल नाका आपला बघाल तर तुम्ही टोल फ्री केलेला आहे. मी खरंच त्यांचं अभिनंदन करते की टोल फ्री केलेलं आहे, पण खरंच तिकडची ट्रॅफिक जी आहे ती कमी झाली का? ती कमी झालेलीच नाही आहे. का कमी झाली नाही ह्याच्याकडे कोण लक्ष देणार? हे सगळे मुद्दे आहेत. जे गुजराती मतदाता आहेत ते फक्त भाजपचे आहेत असं बोलले जातं. पण तुम्ही सध्या बिल्डिंग एरियामध्ये गुजराती लोकांमध्ये पण फिरले आहेत. गुजराती लोकांचे रिस्पॉन्स काय आहे? असं एकतर उद्धव साहेबांनी कधी गुजरात्यांबद्दल बोललेले नाही आहेत. गुजरात्यांबरोबरच आहेत आणि मी जिथपर्यंत पोचते तिथे तर त्यांनी चांगला रिस्पॉन्स, मी आता तुम्हाला म्हटलं की मी त्या एरियामध्ये गेल्यानंतर चांगला रिस्पॉन्स येतो आहे. त्यांना पण एक बदल पाहिजे, कारण 10 वर्ष ज्या आमदार आहेत आपल्या, त्या कुणाच्या घरी गेलेल्या नाही आहेत किंवा तिथे पोचलेल्या नाही आहेत. आणि ज्या आम्ही कामं केलेली आहेत त्याच्यावरतीच क्रेडिट घेत आहेत. म्हणजे तुम्ही आमदार असून काय केलं? अजून एक चर्चा आहे की तुम्ही नाराज आहात, तुम्हाला तिकीट पाहिजे होतं पण तुम्हाला दिलं नाही, त्याबाबत? मी नाराज असते तर प्रचार केला असतं का? आणि राजकारणात आपल्याला संयम हे खूप महत्त्वाचं असतं आणि संयम हे माझ्याकडे आहे. पण अशी चर्चा पण आहेत की तुम्ही प्रचारात फार कमी नाही, माझं इंस्टाग्राम बघा, रोज काही ना काहीतरी कुठेतरी असतंच. आणि मी जेवढं होईल तेवढं म्हणजे विनोद घोसाळकर साहेबांना निवडून आणेन आणि हेच माझं ॲम्बिशन्स आहे. थँक्यू. कॅमेरामॅन खंडूसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.